खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे केरळवरून जे मित्र आलेत. मी आवर्जून सांगत होतो त्यांची ओळख सांगा. 12,000 ना मुलींना सोडलं, 12,000. अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना. आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विचारा. एक आमच्या भगिनी आमच्या ह्या केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा. 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये. अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ. म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना. सगळ्या अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत. म्हणून आपल्याला सांगतो, हे कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलं. ते आपल्याला हे आपले आवडते विषय. अफजल खानाचा वध आपले आवडते विषय. आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही. आपण त्या व्याख्यानवाले नाही. व्याख्यान आलं तर उगाच चित्त्या बित्त्या द्यायला लागतात. आपल्याला काही ते जमत नाही. म्हणून लगेच कार्यक्रम वेगळा आणि अफजल खानाचा वध करा, दुसरे कार्यक्रम कॅन्सल. जाऊ इथे जायला पाहिजे. आणि इथे आल्यानंतर दादांचं काम पाहिल्यानंतर जे काय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर यापुढे दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही चिंता करू नका. या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आजच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं, बेकायदेशीर विषय काहीच करायचं. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन, आपण जो आदर सत्कार केला तो निश्चित पद्धतीने मला समाधान आणि मला आनंद झाला. पण त्यामुळे माझी जबाबदारी पण एवढी आहे, मी जेव्हा शपथ घेतली मंत्री म्हणून तेव्हा मला माहिती होतं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा तर मला करायचीच आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा आवाज म्हणून मला मंत्रालयामध्ये मी बसलेलो आहे. याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आपल्याला समाजामध्ये हिंदू समाजाला एवढं सुरक्षित ठेवायचं आहे ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आमचा भगवादारी महाराष्ट्र आहे, असं काम आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभं करायचं. म्हणून या निमित्ताने दादांना आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना मी त्यांच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने तुम्ही तुमची कामं करून चालू ठेवा. आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे अन्य सहकारी पण आपल्या बरोबर आहेत. पक्ष म्हणून तर आम्ही आहोतच, कार्यकर्ते म्हणून पण आहोतच, पण सर्वात पहिलं एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदे लावून आम्ही उभे आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जोमाने काम करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद.